हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास 24 तास वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। मागील 2 वर्षांपासून सर्रासपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथील एडी, दरोडा, कुनी, सावंगी, साती वाळू तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव, वना, वर्धा नदीवर असलेले जवळजवळ सर्व वाळूघाट या रेती डेपोला जोडले आहेत। मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपोधारक नदीत अनधिकृतरित्या पोकलंड मशीन, यांत्रिकी बोट लावून टिप्परच्या माध्यमातून नदीपात्रातून 24 तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सर्व नियम पायदळी तुडवीत आहेत। जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती विक्री केली जात आहे। वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून न देता ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते। या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात प्रशासनाला देण्यात आले आहे। यावेळी लोकसंख्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही जे काळी पट्टी बांधलेली आहे हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे। मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो हिंगणघाट तालुका आणि समुद्रपूर तालुक्यातले डेपोला कोणताही परमिशन नाही आहे। घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे, पण त्या डेपो मधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि अनधिकृत पद्धतीनं ज्या रेतीची चोरी होऊन राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे। घरकुलवाल्यांना रेती 5 ब्रास मोफत द्यायची आहे, म्हणजे 5 ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायचे, पण घरकुलवाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे। आणि हे प्रशासन आणि तहसीलदार फक्त कारवाई कोणावर करत आहे? जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे, हात मजुरी करणारा माणूस, ज्याच्यापाशी एक ट्रॅक्टर राहते, त्या ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करतात सिंगल आणि वरत जिल्हाधिकारी आणि SP ला फक्त ते कारवाई दाखवत आहे, पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे। आणि माफिया 300 ते 400 टिप्पर रोज रेती काढून, रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये, इतर राज्यामध्ये ती रेती मोठ्या प्रमाणात देत आहे आणि विकत आहे आणि कोटी रुपये मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे। याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक त्याच्यात काहीतरी वाटेकरी आहे, म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे। म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे। आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे। तर तुमची पुढची भूमिका काय असणार जर कारवाई नाही झाली? पुढची भूमिका राहणार आहे, जर तुम्ही रेती माफियावर जर कारवाई केली नाही, तुम्ही रेती बंद केलेली नाही, चोरीची रेती जर बंद गेलेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याचे जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदार हे प्रशासन आणि शासन राहणार आहे।